दादा, वाल्मिक कराड यांच्यावर 302 अंतर्गत कारवाई होऊन मोका लावण्यात आलेला आहे. यावर आपली काय प्रतिक्रिया? मला अधिकृत माहिती आपल्याकडूनच मिळते. मला अधिकृत नाही माहिती त्याच्याबद्दल, पण लागले असेल तर हे सरकारचं कौतुक करणं गरजेचं आहे आणि केलं पण पाहिजे मुख्यमंत्री साहेबांचं. कारण त्यांनी सांगितलंच होतं की याच्यातला सोडला जाणार नाही कुणीच. पण आमचं म्हणणं असं आहे की जो खंडणीतला आरोपी तोच खुनातला आरोपी आहे. हे सगळे एकच आहे. सगळ्यांवरती 302 दाखल होणं खूप गरजेचं आहे आणि मोका सुद्धा सगळ्यांना लागणं गरजेचं आहे. आणि जर आता मोका लागला असेल आणि 302 मध्ये घेतला असेल तर मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं 100% कौतुकच आहे. पण ही खूप मोठी टोळी हो, हिचा सफाया होणं खूप गरजेचं आहे. कारण ही टोळी अशी की एक जण खंडणी मागती, दुसरा खून करती, यांना सांभाळणारा एक. हे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे. या राज्याला जर कलंकित होऊ द्यायचं नसलं ह्यातल्या गुंडाच्या टोळीपासून, तर याला सांभाळणारा एक जण आहे. एक जण खंडणी मागतो, दुसरा खून करायला जातो, तिसरा जमीन बळकायला जातो, तिसरी टीम जमीन बळकिती, चौथी टीम प्लॉट बळकिती, यांची पाचवी टीम योजना खाती कोणाच्या याच्यावरती. याच्यातली 5वी 6वी टीम अशी आहे की ही छेडछाडी करते, बलात्कार करते. यांच्यातल्या अशा 6व्या 7व्या टीमा अशा आहेत की ह्या प्लॉट बळकित्या. यातल्या 8वी 9वी टीम अशी आहे की हे चोरी करते, डाके टाकते. अशा टीम आहेत त्यांच्या. काही रात्री हाणत्यात, काही दिवसा मारतात. हे 10-11 टोळ्या अशा आहेत. यांचा 12-13 टोळ्या अशा आहेत की यांच्यातले काही खून जर केले तर घेऊन पाळणारे वेगळे लोक आहेत, वेगळी टीम आहे. काही लोक यांची अशी तर टीम 13वी 14वी टीम अशी यांची की काही पैसे पुरविती. 14वी 15वी टीम अशी यांची की काही पैसे पुरविती. 16वी 17वी टीम यांची अशी आहे की ही घरात ठेवती. एक 18-19 टीम अशा आहेत यांची, 19वी टीम अशी यांची की यांना गाड्या पुरविती. एक 20-21वी टीम अशी की एकामेकाला फोन करून सांगते कुंकड न्यायचं, काय करायचं, कसं करायचं. म्हणजे हे इतका गुंडाराज चाललेला आहे भयंकर. आणि यांना सांभाळणारा एक. म्हणून खंडणीतले आरोपी आणि खुनातले आरोपी हे दोन्ही एकच आहे. त्यांना 302 खाली घेऊन मोका लावायचा यांना आणि ही केस अंडर ट्रायल चालवायची आणि यांची सगळ्यांची नार्को टेस्ट करायची. आणि ज्यावेळेस खंडणीतले आणि खुनातले आरोपी यांच्यावर 302 आणि मोका लावला जाईल त्यावेळेस यांना जे ह्या टीमा आहेत, अनेक गुंडगिरीच्या संघटित गुन्हेगारी करणाऱ्या हे ज्या टीमा आहेत, यांना सगळ्यांना पकडून यांना आरोपी करणं 302 मध्ये गरजेचं आहे. मोका लावणं गरजेचं आहे. आणि मग यांची सगळ्यांची नार्को टेस्ट करणं गरजेचं आहे की यांचा एक मेन कोण आहे, यांचा पाठीराखा कोण, हे उद्योग एवढं घडून आणतो. आणि मुख्यमंत्र्यांनी अजिबात मुलायजा नाही ठेवला पाहिजे कोणाचा. यांनी काय करायला पाहिजे मुख्यमंत्री साहेबांनी की ही सगळी टोळींची नार्को टेस्ट करून यांच्यावर 302 लोक ही सगळी जेलमध्ये सोडून यांचा समोर नायनाट करून टाकला पाहिजे. कारण याच्यातला एक खंडणीतला माणूस तो काय सरकार चालवत नाहीये, हे सरकार नाही चालली. म्हणून याची दयामाया करायची, याला मध्ये टाकायचं म्हणजे कलंकापासून राज्य वाच. ही राज्य गोरगरीब जनता या राज्यातली टावापुरती न्यायासाठी. मग ह्या जनतेला जर न्याय द्यायचा असला, धीर द्यायचा असला तर फडणवीस साहेबांनी यांना सगळ्यांना जेलमध्ये टाकून द्यायचं, सगळ्यांना. आणि ही केस सगळे अंडर ट्राय चालवायची. यांना जन्मठेप मरेपर्यंत जन्मठेप लागले पाहिजे, आताच सडले पाहिजे. त्यावेळेस राज्याला कलंक लागणार नाही. आणि हे काम मात्र मुख्यमंत्र्यांनी करावं ही आमची मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहे. आज जर याला मोका लागला असेल, 302 मध्ये जर घेतला असेल, तर माझी तब्येत खराब होती त्यामुळे मी काय ते बघितलं नाही, लागला असेल तर मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं 100% कौतुक. पण सुटता कामा नाही एक सुद्धा याच्यातला, एक पण. खंडणीतला नाही आणि खुण्यातला नाही, हे सगळे एक आहेत. आता खंडणीवाल्याने खून करायला लावणं आणि त्यांना पाठीशी घालणं, पाठिंबा देणं म्हणजे काय ते 302 मध्ये नाही. मग सामूहिक कट त्याने रचला नाही का? मग यांनी कट रचला, हे इकडंच राहिला, खुनं करायला दुसऱ्याला पाठवलं, खंडणी मागायला दुसऱ्याला पाठवलं, तिकडं खुनं करून टाकले. मग हे नाही, असं कसं काय होऊ शकतं? खुनं करणारा ज्यांनी केलाय ना त्यांना पाठवणारा खंडणीवाला ह्यो मुख्य आरोपी पाहिजे. खरं तर ह्यो मेन मुख्य आरोपी पाहिजे. कारण यांनीच ह्यो घडून आणतोय. आणि यांना पाठीराखी करणारा कोण? त्या अनेक टोळ्यात आंदोलन करणारे वेगळ्या टोळ्या टीम यांची, वाचवा म्हणणारे वेगळ्या टीम आहे त्यांच्या. ह्या खूप टीम आहेत. हे मुख्यमंत्री साहेबांनी समजून घेणं गरजेचं. ही खूप किचकट प्रक्रिया आहे. हे मुख्यमंत्र्याला राबावंच लागणार आहे, खोल जायला लागणार आहे याच्यात मुळाजाळाशी. आणि त्यावेळेस या सगळ्या टीमा उघड्या पडणार आहे. कारण हे आंदोलनं करतात आरोपीला पाठिंबा देण्यासाठी.
आरोपीला सोडून द्या म्हणायसाठी, याचा अर्थ हे सगळे या खुनाच्या कटात सहभागी आहेत. यांना सगळ्यावरती गुन्हे दाखल करून यांना सहआरोपी केलं पाहिजे. मात्र मुख्यमंत्र्यांकडे एक अपेक्षा आहे, खंडणीतले आणि खुनातले आणि त्यांना साथ देणारे सगळे सहआरोपी 100-150 जण असू शकतात. यांना सगळ्याला मध्ये टाका आणि यांची अंडर ट्रायल चालवा, यांची नार्को टेस्ट करा, यांना मोका लावा, 302 खाली घ्या आणि जन्मठेप होऊस तर यांना सोडू नका. आणि या टोळीचा, गुंडगिरी करणाऱ्या टोळीचा समूळ नायनाट करा. यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या आईनं पोलीस स्टेशन समोर आंदोलन सुरू केलंय. त्यांना चुकीच्या खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवून त्यांना तुरुंगात टाकण्याचा असं त्यांचा आरोप आहे. आई माऊलीबद्दल नाही बोलू शकत. का वाल्मिक कराड समर्थकांनी परळीमध्ये बंद पुकारून अनेक अज्ञातांनी अनेक बसेसवर दगडफेक केली अशी माहिती मिळते. यावर काय प्रतिक्रिया? आता मुख्यमंत्री साहेबांनी बघितलं पाहिजे ना, दुसऱ्याला नाव ठेवतात, दुसऱ्याच्या आंदोलनात घुसून जाळपोळा करणं, गाड्या फोडणं, बंद पाडणं, हे प्रयोग इथे हे मुंडेंचे लोक आहेत. ही धनंजय मुंडेची टोळी. हिला जातीकडे नका नाही, ही जातीकडे नका. त्या वंजारी जातीतले चांगले लोक आहेत, लय चांगले लोक. आम्ही कधीच जातीवर बोलवलं नाहीत. कोणच्याच वंजारी नाही, धनगर नाही, दलित नाही, मुस्लिम नाही, 12 बलुतेदार नाही, 18 पकड, जातीवर नाही. ही टोळी, ही धनंजय मुंडेची टोळी, ही प्रचंड मस्तावलेली ही टोळी. कारण त्या जातीतले चांगले लोक आहेत. इतकी पत होती ना त्यांच्या समाजाची, पुरी पत घालायचं काम आणि त्या जातीला डाग लावायचं काम ह्या टोळीनं केलेलं. राज्याला सुद्धा डाग लावायचं काम सुद्धा सरकारला, मुख्यमंत्र्यांना, फडणवीसांना डाग लावण्याचं काम ह्या टोळीनं केलेलं. ही टोळी हे मुंडेचे लोक आहेत. हे कोणाचे समर्थक नाहीये. हे यांना जातीय तेढ निर्माण करून दंगली घालवायच्या आणि यांना आरोपीच्या बाजूनं पाठबळ उभा करायचं. आता उद्या जनता तसंच करणार आहे. आता सगळ्या जातीची पण 100% करणार आहे. आरोपीनं कोणाला काही केलं की लोक म्हणणार आहेत आमच्या आरोपीने काही नाही केलं, सोडून द्या त्याला. ही रूढ पाडी या धनंजय मुंडेच्या टोळीत. याने ती आवरायला पाहिजे, तिला आवर घालायला पाहिजे होता. त्यांनी घातला नाही. हे प्रोत्साहन दिलं, पाठबळ दिलं त्यांना. म्हणून आज हे नाड्याला आणले त्यांच्या. आणि उगा त्यांच्या जातीला बदनाम करायची काय गरज नाही. त्यांची जात नाही, ओबीसी नाही, कोणी नाही, कोणी नाही, कोणी नाही. ही टोळी ही धनंजय मुंडेची आणि हिचा सफाया करणं फडणवीस साहेबांचं काम आहे. ते करतील ही आशा सुद्धा करावंच. यांनी ही गुंडाराज बंद करून टाकायचा सगळा. बीड, ही परळी मुक्त करून टाका. ही गुंडाराज ठेवू नका यांचा. हेच सगळे कुटाने करणार, कायदा सुव्यवस्था बिघडणार, हेच सगळे गाड्या फोडणार, हे सगळं ही टोळी, ही सगळे जेरबंद करा. हिला ठेवू नका, अजिबात ठेवू नका.